मंदिराच्या दरवाजापाशीच म्हणाल तर एक शिलालेख लिहिलाय. त्या शिलालेखवर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा इतिहास आहे. मी तुम्हाला म्हटलं की महाराजांच्या काळातलं बुरुज आहे जे की निरीक्षणासाठी वापरलं जात होतं. पायऱ्या बारक्या असतील पण पायऱ्या 1-1 फुटाच्या पायऱ्या आहेत. नमस्कार, माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आपण आज निघालोय मल्लिकार्जुनला, जे की येडेनिपाणीचे इथे डोंगर आहे, जो की वाळवा तालुक्यात आहे. त्यास बघायचं म्हटलं तर आपल्या महाराजांच्या काळापासून त्याचा इतिहास आहे किंवा त्याच्यापेक्षा आधी असू शकतो. फायनली आपला तिसरा मेंबर आलेला आहे, साहिल सूर्यवंशी. आता त्या चौथ्या मेंबरला पण घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला डोंगराच्या पायथ्याशी भेटतो. तर आम्ही आता मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलोय. हा तुम्ही मागं बघू शकताय की हा डोंगराच पायथा आहे आणि आपण गाडी वगैरे वरती जायची काही सोय नाहीये. जवळपास 700 ते 800 स्टेप्स आहेत. ऐतिहासिक दाखवण्यासारखं म्हणजे हेमाडपंथी शैलीतले मंदिर आहे. बाकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं बुरुज पण आहे. तर हे तुम्हाला दिसत असेल. याच इथनं या पायऱ्या आहेत, दगडी पायऱ्या आहेत सगळ्या. इथनंच आपण आता वरती जाणार आहे. तर इथं तुम्हाला ही बसण्याची सोय दिसत असेल. जर तुम्ही चालून दमला तर अशी इथं बाकडे आहेत बसायला. जे तुम्हाला वरती दिसतंय ते मंदिर आहे. खायला विचार केला, पायऱ्या बारक्या असतील पण पायऱ्या 1-1 फुटाच्या पायऱ्या आहेत. हा डोंगर झाला, हे मंदिर झालं महादेवाचं. त्यानंतर आमचं बत्ती शिरायला जायचं चाललंय. आणि बाकी या मंदिराच्या दरवाजापाशीच म्हणाल तर एक शिलालेख लिहिलाय की एक तुम्हाला खुशखबरी द्यायची होती. या चॅनलवर पण आता 200 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आपण आता प्रत्येक ठिकाणी आता 2-2 मिनिटाचा ब्रेक घेतोय, कारण भरपूर अशा खड्या पायऱ्या आहेत, दम लागतोय. समय किती पायऱ्या आलो आपण? 850 एवढ्यात. फायनली मंदिरापाशी पोचलोय. हे तुम्हाला समोर दिसतंय ते मंदिर आहे. मूर्त्या आहेत, म्हणजे पिंडीसोबत, मुख्य पिंडीसोबत इथे सोमनाथ, परत उमाशंकर, भीमाशंकर, गणेश आणि कार्तिक स्वामींची मूर्ती सुद्धा आहे. तर इथे एक पातळ विहीर आहे, त्याला गोण्यांचे टाके असे म्हणतात. आपल्याला सगळी मित्र आपल्या मंदिरातच भेटलीत. आपल्या अण्णा डांगे कॉलेजवरचीच आहेत. आणि प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा, शेअर करा आणि शेअर करा. तर हे तुम्हाला मागं मंदिर दिसेल आणि या मंदिराच्या साईडनेच तुम्ही आला ना, हा सगळा तुम्हाला रस्ता आहे. हा रस्ता आहे अवघडातनच आपल्याला आणले सोपं आण म्हणल्यावर. हे जे आपण बघताय हे इथं पहिल्या काळी चुना बनवायचेत. हे अनेक गड किल्ल्यांना जोडणार भुयार आहे असं म्हणतात लोक. तर आपला हा घोड्यांचा तबेला आहे. इथं महाराजांचे काही घोडे बांधले जायचे. जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत पाहिजे, चला.